नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिशा म्हणजेच डायरेक्शन या घटकावरचे काही क्वेश्चन्स। तर बघा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर त्या स्पर्धा परीक्षेला या टॉपिकवरचे प्रश्न हमखास असतात। तर तुमचा यावरचा प्रश्न एकही चुकू नये तर यासाठी खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। आणि बघा, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या मुख्य दिशा आहेत त्या दिशांवरचे आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि ज्या उपदिशा आहेत त्यावरचे आपण जे काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, अगोदर आपण दिशा कोणत्या कोणत्या आहेत, मुख्य दिशा, आणि त्या मांडायच्या कशा, म्हणजे त्या कोणत्या दिशेला असतात हे आपण अगोदर इथं आपण लिहून काढूया। बघा, कोणती दिशा कुठे असते हे आपण अगोदर लिहूया, ते लक्षात ठेवूया, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। आता जी वरती असते ती उत्तर दिशा असते मित्रांनो, वरती असते ती उत्तर दिशा असते आणि उत्तर दिशेच्या बरोबर समोर दक्षिण दिशा असते। कोणती असते तर दक्षिण दिशा असते। आणि इकडं इकडं असते पूर्व दिशा, इकडं असते पूर्व, आणि पूर्वच्या बरोबर समोर असते पश्चिम दिशा। तर हे जे आहे तर तुम्ही हे विसरू नका। जर तुम्ही हे सगळं लक्षात ठेवलं, डायरेक्शन कोणत्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या दिशेला असतात, जर तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुमचं एकही उत्तर अजिबात चुकणार नाही। तर बघा, आता आपण असं उभारलोय बरोबर, आणि आपण रेषा आखलेली आहे। तर उजव्या बाजूला असते पूर्व, डाव्या साईडला असते पश्चिम, वरती असते उत्तर आणि खाली असते दक्षिण। तर हे जे डायरेक्शन आहे ते तुम्ही लक्षात ठेवा। आता यावरच काही प्रश्न असतात बघा, तर आपण प्रश्न कसे असतात नेमके ते आपण पाहूया। तर बघा, आता इथं आपण प्रश्न काय घेतलेला आहे, रमा पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेली, नंतर डावीकडे 3 किलोमीटर चालत गेल्यावर सुरुवातीच्या ठिकाणावरून ती किती अंतरावर असेल, तर असा प्रश्न आहे। तर बघा, आता असे जर प्रश्न असतील तर त्याची उत्तरं आपण कशी लिहायची असतात। बघा, आता रमा पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेली। आता पूर्व दिशा कुठे आहे तर पूर्व इकडे आहे। तुम्हाला मी सांगितलं, इकडं उजव्या साईडला पूर्व, हा जो चार्ट आहे, चार्ट म्हणण्याऐवजी जी आकृती काढलेली आहे ती लक्षात ठेवा तुम्ही। उजव्या बाजूला पूर्व, डाव्या साईडला पश्चिम, वरती उत्तर आणि खाली दक्षिण। म्हणजेच रमा पूर्वेकडे म्हणजे उजव्या साईडला इकडे, पूर्वेकडे इकडे आपण लिहिलेलंच आहे बघा। तर बघा, पूर्वेकडे रमा पूर्वेकडे काय झालं की 4 किलोमीटर चालत गेली, 4 किलोमीटर चालत गेली, म्हणजे ती अशी चालत गेली पूर्वेकडे बरोबर। त्यानंतर तिने डावीकडे 3 किलोमीटर चालत गेली। डावीकडे म्हणजे कोणती तर बघा, आता आपण असं उभं राहून बघायचंय स्वतः। इकडे आपण पूर्वेकडे आलो बरोबर, आता डावीकडे ती 3 किलोमीटर गेलेली आहे। म्हणजेच डावी बाजू कोणती, ती इकडून अशी आली, हा डावा हात, म्हणजेच डाव्या बाजूला ती गेली बरोबर 3 किलोमीटर गेली, डाव्या साईडला 3 किलोमीटर गेली। तर काय विचारले की सुरुवातीच्या ठिकाणावरून ती किती अंतरावर असेल। आता ती इथं होती बरोबर, ती इथं उभी होती, ती इथून पूर्वेकडे 4 किलोमीटर अंतरावर गेली, पुन्हा ती डावीकडे गेली 3 किलोमीटर। तर हे जे अंतर आहे, तिचे सुरुवातीपासूनच जे अंतर आहे त्या ठिकाणावरून ती किती किलोमीटर गेली, तर हे आपल्याला काढावं लागेल। तर बघा, जर तुम्हाला त्रिकूट माहिती असेल तर तुम्हाला याचं उत्तर पटकन येईल। त्रिकूट आपलं काय आहे, 3 4 5, हे आपलं त्रिकूट आहे। 3 आपण इथं घेतलेला आहे, 4 इथं घेतलेला आहे, उरलं काय तर 5 उरलं, म्हणजेच 5 किलोमीटर असे याचं उत्तर येईल। पण जर तुम्हाला त्रिकूट माहित नसेल तर काय करायचं बघा, एक ट्रिक आहे मित्रांनो। जर तुम्हाला त्रिकूट माहित नसेल, तुम्ही त्रिकूट तर पाठच करून ठेवा, कारण यावरचे जे प्रश्न आहेत तर ते यावर आधारित असतात, त्रिकोणांवर जास्तीत जास्त। पण जर तुम्हाला त्रिकूट माहित नसतील तर तुम्ही या 4 चा वर्ग करा, 16 येईल, 3 चा वर्ग करा, 9 येईल, आणि 16 आणि 9 होतात 25, म्हणजेच 25 चं वर्गमूळ काय असणार आहे तर 5 असणार आहे। म्हणजे याचं उत्तर 5 किलोमीटर असं येणार आहे। तर अशा प्रकारे बघा, या टॉपिकवर असे प्रश्न असतात
तर बघा, जर तुम्हाला हे नसेल समजलं तर आपण याचं आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया. तर आता बघा, दुसरा प्रश्न आहे आपला. मयूर दक्षिणेकडे 5 किलोमीटर चालत गेला, नंतर उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला, तर सुरुवातीच्या ठिकाणावरून तो किती अंतरावर असेल? तर हे आपल्याला काढायचंय. बघा, मयूर दक्षिणेकडे 5 किमी गेला, तर दक्षिण कुठे आली? दक्षिण. आता मयूर इथे उभा आहे बघा, बरोबर, इथे उभा आहे मयूर. तो दक्षिणेकडे म्हणजे खाली येणार ना, दक्षिणेकडे म्हणजेच खाली तो असा आला, दक्षिण दिशा बरोबर असा खाली आला, 5 किलोमीटर अंतरावर तो आला. नंतर उजवीकडे वळून, आता उजवी बाजू कुठे? आता असा उभा आहे तो, बरोबर, असा उभा आहे, उजवी बाजू या साईडला, म्हणजेच इकडे या बाजूला तो 3 किमी आला. किती? तो 3 किलोमीटर आला. तर सुरुवातीच्या ठिकाणावरून तो किती अंतरावर असेल? या अंतरावरून तो, सुरुवातीच्या अंतरावरून तो, या ठिकाणावरून तो किती अंतरावर असेल? तर इथं पण आपल्याला बघा ते त्रिकोट यूज करायचं आहे. त्रिकोट आपलं काय सांगतं? 3 4 5 हे आपलं त्रिकूट आहे. 3 इथं आहे ऑलरेडी आपण घेतलेलं, 5 आहे, उरलं काय तर 4, म्हणजेच 4 किलोमीटर असे याचं उत्तर येणार आहे. 4 किलोमीटर असे याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही जी त्रिकुट आहेत, पायथागोरची जी त्रिकुट आहेत मित्रांनो, त्रिकुट तुम्ही पाठ करून ठेवा. जर तुम्ही त्रिकुट पाठ केली तर तुम्हाला याचं उत्तर पटकन येणार आहे. तर आपण आता पुढचे एक्झाम्पल बघूया. तर बघा, आता आपण पुढचे एक्झाम्पल घेतलेलं आहे. सोनाली 6 किलोमीटर उत्तरेकडे गेली, नंतर उजवीकडे वळून 8 किलोमीटर गेली, तर ती मूळ जागेपासून किती अंतरावर आहे? तर असा आपला प्रश्न आहे. तर बघा, सोनाली 8 किलोमीटर उत्तरेकडे गेली. आता उत्तर दिशा कुठे? वरती. इथे उभा आहे सोनाली, बरोबर, इथे उभा आहे सोनाली. मग ती 6 किमी उत्तरेकडे म्हणजे वरती, उत्तरेकडे अशी उत्तरेकडे गेली, बरोबर. त्यानंतर उजवीकडे वळून आता ही अशी वरती गेली. मग उजवी साईड कोणती? तर इकडं. तर उजव्या बाजूला ती 8 किलोमीटर, कुठे? इथून ती आधी इथं गेली आणि उजव्या बाजूला ती काय झाली? 8 किलोमीटर गेली, बरोबर. म्हणजे हे 6 किमी आणि हे 8 किमी. तर ती मूळ जागेपासून किती अंतरावर आहे? या मूळ जागेपासून ती किती अंतरावर आहे? तर जर तुम्हाला त्रिकुट पाठ नसतील तर तुम्हाला मी ट्रिक सांगितली. 8 चा वर्ग 8 8 64, 6 चा वर्ग 6 6 36, या दोन्हीचे तुम्ही टोटल मारा. 6 4 10 0 1 आला, 6 7 9 10 100, म्हणजे 100चं वर्गमूळ काय आहे? तर 10 असणार आहे, 10 किमी. आणि त्रिकुट काय सांगतं? 6 8 10 हे एक त्रिकूट आहे. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्हाला त्रिकूट माहित नसतील तर तुम्ही या संख्यांचा वर्ग करू शकता आणि या संख्यांच्या वर्गाची बेरीज तुम्ही करू शकता आणि त्याचं तुम्ही वर्गमूळ काढू शकता. तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. किंवा तुम्ही त्रिकूट तरी पाठ करा, मग तुम्हाला तुमचे आन्सर पटकन मिळणार आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण क्वेश्चन बघितले. आता आपण लास्ट क्वेश्चन पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, इथं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे. राम ऑफिस पासून 8 किलोमीटर उत्तरेकडे गेला, नंतर डावीकडे वळून 15 किलोमीटर जाऊन घरी पोहोचला, तर रामचे ऑफिस ते घर हे अंतर किती किलोमीटर आहे? तर असा प्रश्न आहे. बघा, आता आपण याचं उत्तर लिहूया. राम ऑफिस पासून 8 किलोमीटर उत्तरेकडे गेला. बघा, आता इथं राम उभा आहे, बरोबर, तो उत्तरेकडे म्हणजे वरती, उत्तरेकडे म्हणजे कुठे गेला? तो असा वरती गेला, तेही 8 किलोमीटर वरती गेला, म्हणजे उत्तरेकडे तो गेला. त्याच नंतर डावीकडे वळून 15 किलोमीटर जाऊन घरी पोहोचला. तो आता असा गेलाय, मग डावी साईड कोणती? तर इकडची. डावी बाजू कोणती? या साईडची, म्हणजेच इकडं डाव्या साईडला तो किती किलोमीटर आला? तर 15 किलोमीटर आला. तर त्याचं घर म्हणजे त्याचं ऑफिस आणि त्याचं घर यामधलं अंतर किती आहे ते आपल्याला सांगायचं. तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, इथं आपण जर तुम्हाला त्रिकूट नसेल माहित तर आपण 8 चा वर्ग करूया, 8 8 64, आणि इथं आपण 15 चा वर्ग करूया, तर 225 यांचे आपण टोटल मारूया. 5 4 9, 6 2 8 आणि हे 2, म्हणजेच 289. तर 289चं वर्गमूळ काय आहे?
तर 17 आहे. वर्गमूळ किती आहे? 17 आहे. म्हणजेच 17 किलोमीटर हे याचं उत्तर येणार आहे. आणि त्रिकूट काय असणार आहे? 8 15 17 हे त्रिकूट आहे. तर बघा अशा प्रकारे मित्रांनो एकदम सोप्या प्रकारे आपण आन्सर काढलेले आहेत. याचं उत्तर येते 17 किलोमीटर. तर बघा अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे. बघा मित्रांनो, गणितामधले असेच नवनवीन व्हिडिओ शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर खास तुमच्यासाठी मी गणितातले नवनवीन व्हिडिओ नक्कीच घेऊन येत असते. तर बघा तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता. जर तुम्ही कमेंट केली तर आम्हाला सुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं. तर त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी खूप हुरूप येतो. तर बघा, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.